जय भीम. कालच्या व्हिडिओमध्ये आपण कलम एकची माहिती बघितली होती. थोडक्यात कलम एक म्हणजेच भारताची ओळख करून देणारी कलम. आज आपण कलम 2 विषयी थोडं समजून घेऊ. आपल्याला कदाचित असा प्रश्न पडला असेल की भारतामध्ये नवीन राज्य कसं तयार होतं, तर त्याचं उत्तर म्हणजे कलम 2. भारतीय संविधानात कलम 2 फक्त भारतीय संसदेला अधिकार असतो की भारतात नवीन राज्याचा प्रवेश मंजूर करणे किंवा नवीन राज्याची स्थापना करणे हे फक्त भारतीय संसदेला अधिकार असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर भारताच्या बाहेरील एखादा प्रदेश जर भारतामध्ये ॲड होणार असेल तर त्यासाठी भारतीय संसदेत कायदा करू शकते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन राज्य किंवा प्रदेश सामील करण्यासाठी संसद स्वतःच्या मर्जीनुसार अटी आणि शर्त लागू करतो. याच्यासाठी राज्यसभेची किंवा जनतेची परवानगी लागतेच असं काही नाही आहे. याच कलम 2 नुसार 1975 मध्ये सिक्कीम हे राज्य भारतामध्ये सामील करण्यात आलं. यावरून एक गोष्ट लक्षात येते की भारताचा संघ हा स्थिर नाही, तर तो एकदम असा गतिशील आहे. नवीन राज्य सामील होऊ शकतात. नवीन राज्याची रचना तयार होऊ शकते आणि ते सगळं संविधानाच्या चौकटीत. कलम 2 म्हणजे थोडक्यात नवीन राज्याचा समावेश करणे म्हणजेच कलम 2. कलम 1 आणि कलम 2 थोडक्यात फरक सांगायचा झाला तर कलम 1 ही भारताची ओळख करून देणारी कलम आहे आणि कलम 2 ही भारतामध्ये नवीन राज्याचा समावेश करणे. संविधान हे फक्त पुस्तकात ठेवण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी आहे. असंच जर तुम्हाला कलम आणि संविधानाची माहिती हवी असली तर भावना आत्ताच आयडीला फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि संविधानाची माहिती घेत राहा. भेटू आपण उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये कलम 3 या टॉपिकवर. जय भीम, जय संविधान, जय शिवराय, नमो बुद्धाय.